नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा शिवाय संयोग या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मंडळी, आज आपल्यासमोर आहे सूरज आसवले या मुलाचा लग्नासाठीचा बायोडाटा. मुलाचा संपूर्ण बायोडाटा बघण्याआधी आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो, आपण आपल्या शिवाय संयोग या यूट्यूब चॅनलवर लग्नासाठी इच्छुक असणाऱ्या मुलामुलींचे बायोडाटा व्हिडिओच्या माध्यमातून अपलोड करत असतो, जसं की हा बायोडाटा तुम्ही बघणार आहात. आणि जर तुम्हाला सुद्धा तुमचा बायोडाटा आपल्या चॅनलवर अपलोड करायचा असेल तर तो कसा करायचा हे आम्ही या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला नक्कीच सांगू. वळूया आपल्या व्हिडिओकडे. मुलाचा फोटो तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्कीच बघायला मिळेल. तत्पूर्वी या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बघूया मुलाची संपूर्ण माहिती. तर मंडळी, मुलाचं वय आहे 26 वर्ष. मुलाची जन्मतारीख आहे 4 ऑक्टोबर 1999. मुलाचं जन्मस्थान आहे ठाणे, मुंबई. मुलाची जन्मवेळ आहे रात्री 10:10 मुलाची उंची आहे 5 फूट 3 इंच. सेंटीमीटरमध्ये बघायला गेलं तर 162 सेंटीमीटर. मुलाचं वर्ण आहे गोरा आणि मुलाचा ब्लड ग्रुप आहे ओ पॉझिटिव्ह. मुलाचं शिक्षण झालेलं आहे BTech मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि IT डेटा सायन्समध्ये. आणि मुलगा सध्या तरी जॉबच्या शोधात आहे, सध्या जॉब करत नाही आहे. मुलाच्या कुटुंबाबद्दल बोलायचं झालं तर मुलाच्या वडिलांचं नाव आहे श्री ज्ञानदेव निवृत्ती आसवले, जे ठाणे शहर पोलीसमध्ये सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून काम करतात. मुलाच्या आईचं नाव आहे सौ सुरेखा ज्ञानदेव आसवले, ज्या एक गृहिणी आहेत. मुलाच्या भावंडांबद्दल बोलायचं झालं तर मुलाला एक भाऊ आहे जो अविवाहित आहे आणि मुलाला 2 बहिणी आहेत ज्यांचं लग्न झालेलं आहे. मुलाचा धर्म आहे हिंदू आणि जात आहे 96 कोळी मराठा. मुलाची राशी आहे कर्क, नक्षत्र आहे आश्लेषा पहिले चरण आणि मुलाचं देवक आहे शंख 5 पालवी. मुलाचं आणि त्याच्या कुटुंबाचं वास्तव्य आहे वर्तकनगर, ठाणे पश्चिममध्ये. आणि यांचं मूळ गाव बघायला गेलं तर यांचं मूळ गाव आहे मुक्काम आसवलेवाडी, पोस्ट दिवशी बुद्रुक, तालुका पाटण, जिल्हा सातारा. आणि इकडे यांची 5 एकर शेती आहे. आणि मंडळी, अजून प्रॉपर्टी बघायला गेलं तर यांचा मुंबईमध्ये स्वतःचा फ्लॅट आहे आणि गावाकडे स्वतःचा बंगलासुद्धा आहे. मुलाच्या आणि त्याच्या कुटुंबाच्या मुलीकडून अपेक्षा आहेत: मुलगी सुशिक्षित असावी, अनुरूप असावी, मन मिळावं असावी, स्वयंपाक करता येणारी असावी आणि घर सांभाळणारी असावी. तसेच गरीब शेतकरी कन्या असेल तरीही चालेल, D फार्म, B फार्म किंवा शिवणकाम येत असेल तरीही चालेल आणि नोकरी करणारी नसली तरीही कुटुंबाला चालण्यासारखं आहे. मंडळी, खूपच छान अपेक्षा आहेत मुलाकडच्यांच्या. तर मंडळी, शेजारील फोटोमध्ये तुम्ही मुलाला बघू शकता. या मुलाबद्दल अधिक माहिती हवी असल्यास किंवा मुलाचे अधिक फोटोज तुम्हाला बघायचे असतील किंवा यांना काहीही विचारायचं असेल तर तुम्ही यांना डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही मुलाच्या वडिलांचा नंबर दिलेला आहे. तिथे तुम्ही त्यांना डायरेक्ट कॉल करू शकता, फोन करू शकता आणि तिथे तुम्ही त्यांना तुम्हाला हवी ती माहिती थेट समोरासमोर विचारू शकता. तर मंडळी, हा बायोडाटा जर तुम्हाला आवडला असेल तर लवकरात लवकर मुलाच्या वडिलांना संपर्क करा आणि पुढची बोलणी करून घ्या. मंडळी, अशाच प्रकारे जर तुम्हाला तुमचा किंवा तुमच्या नात्यामध्ये कोणाचाही बायोडाटा आपल्या शिवाय संयोग या यूट्यूब चॅनलवर अपलोड करायचा असेल तर लवकरात लवकर आम्हाला तुमचा बायोडाटा पाठवा. खाली डिस्क्रिप्शनमध्ये, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही आमचा नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअप नंबर. त्यावर तुम्ही तुमचा बायोडाटा आम्हाला पाठवू शकता. तो आम्ही अशाच प्रकारे व्हिडिओच्या माध्यमातून यूट्यूब चॅनलवर अपलोड करू. मंडळी, कसा वाटला हा बायोडाटा आम्हाला व्हिडिओ लाईक करून सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच प्रकारे जर लग्नाचे नवीन नवीन बायोडाटा बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन चालू करा मित्रांनो. तरच तुम्हाला नवीन येणारे बायोडाटा सर्वात आधी बघायला मिळतील. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.